नमस्कार मित्रांनो, आज एक अतिशय सोपा आणि सुंदर असा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आता प्रश्न जरी अवघड वाटला तरी तो फार सोपा आहे। लय डोक्यात ताण करून घेऊ नका, अतिशय सोपा प्रश्न आहे। प्रश्न काय म्हणते, एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली असता त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो। आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडला असेल, इथं संख्या कुठे आहे, संख्या नाही, प्रश्न कसा सोडवायचा असा प्रश्न येतो। पण इथं काय म्हणताय बघा, प्रश्न नीट समजून घ्या, तुम्हाला उत्तर काढता येईल। प्रश्न काय म्हणताय, एका संख्येमधून, एका म्हणजे कोणत्याही संख्येतून एक आपणच संख्या निवडायची। समजा उदाहरण आपण घेतली समजा संख्या 73। प्रश्न पुढे काय म्हणते, तिच्या अंकाची बेरीज वजा केली असता, म्हणजे जी संख्या आपण घेतली त्या संख्येच्या अंकाची बेरीज करून या संख्येतून ती वजा करायची आहे। म्हणजे कशी, आता मला सांगा 73 या संख्येतून कोणकोणते अंक आहेत, 7 अधिक 3 यांची करा बेरीज, 7 आणि 3 ची बेरीज करा, 7 आणि 3 10। मग ही बेरीज वजा केली असता, म्हणजे ही जी संख्या घेतली आपण या संख्येतून या अंकाची बेरीज आपल्याला वजा करायची आहे। मग किती झाले, 73 मधून 10 वजा करायचे, करा वजा बाकी। 3 मधून 0 गेले 3, 7 मधून 1 गेला 6, उत्तर किती आलं 63। मग आता पर्यायाकडे या, पर्याय बघा की पर्याय मधल्या कोणत्या संख्येनं 63 ला भाग जातो, 2 न जातो का, 5 ने, 8 ने, 9 ने, म्हणजे 9च्या पाड्यामध्ये 63 संख्या आहे, म्हणजे 9 ने 63 ला भाग जातो। म्हणून पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे, डी। समजलं का, हो।